हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. कृष्णा आणि दुष्यंत हे एका रस्त्याच्या कडेला भेळ खात बसलेले असतात आणि त्यावेळेस समर आणि पूजा त्या ठिकाणी येतात. त्या दोघांची नजर कृष्णा व दुष्यंतवर पडते आणि तेव्हा पूजाला अतिशय राग येतो आणि पूजा बोलते, ही किती निर्लज्ज आहे, एवढा अपमान होऊन देखील ही त्या नवऱ्यासोबत भेळ खात बसली आहे, हिला आणखीन चांगला धडा शिकवायला हवा. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण जेवणासाठी एकत्र बसलेले असतात आणि कृष्णही बसलेले असते. तेव्हा पूजाही तिच्यावर रागवते आणि बोलते, तू इथे कशासाठी बसली आहेस? तू आमच्या सर्वांच्या सोबत जेवायला बसायचे नाही, आमचे जेवण झाल्यानंतर बसायचे आणि तेही खुर्चीवर नाही तर खाली. आणि तेव्हा आबासाहेबांना अतिशय राग येतो आणि आबासाहेब बोलतात, कृष्णा ही जरी या घरची सून असली तरी ती माझी लेक देखील आहे, हे तू कधी विसरू नकोस, समजलं का थोरल्या सूनबाई? आता मी यापुढे कृष्णाचा अपमान सहन करू शकणार नाही. त्यानंतर आपण पाहतो दुष्यंत हा कृष्णासाठी नवीन साडी घेऊन आलेला असतो आणि तो बोलतो, आपले लग्न होऊन बरेच दिवस झाले परंतु आपल्यामध्ये काही गडबड गोंधळ झालेला नाही. आणि तेव्हा त्या दोघांचे बोलणे बाळजा देखील ऐकते आणि बाळजा ही कृष्णाला भेटते आणि कृष्णा बोलते, कृष्णा आपल्या घरामध्ये लहान बाळाचा गडबड गोंधळ कधी होणार आहे, म्हणजे बाळाचे रडणे कधी ऐकू येणार आहे, असे ती प्रश्न विचारते. तेव्हा कृष्णा देखील असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कृष्णा आणि दुष्यंत हे आई बाबा होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.